श्री S.R. ठाकूर प्रस्तुत व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. इयत्ता 10वी, विषय इतिहास, प्रकरण 1, इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा, स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल. अ. व्हॉल्टियर, ब. रेने देकार्त, क. लिओपोल्ड रांके, ड. कार्ल मार्क्स. योग्य उत्तर व्हॉल्टियर. 2. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश याने लिहिला. अ. कार्ल मार्क्स, ब. मायकेल फुको, क. लुसिया फेबर, ड. व्हॉल्टियर. योग्य उत्तर मायकेल फुको. प्रश्न क्रमांक 1 ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या या जोड्या आहेत. या जोड्यांपैकी जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे. 1. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री. 2. लिओपोल्ड व्हॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. 3. हिरोडोटस, द हिस्ट्रीज. 4. कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ते. 1. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री ही जोडी बरोबर आहे. 2. लिओपोल्ड व्हॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री ही जोडी सुद्धा बरोबर आहे. 3. हिरोडोटस, द हिस्ट्रीज ही जोडी सुद्धा बरोबर आहे. परंतु कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड ही जोडी चुकीची आहे, कारण कार्ल मार्क्स याने दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला आणि डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ रेने देकार्त यानं लिहिला. प्रश्न क्रमांक 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. द्वंद्ववाद. उत्तर. 1. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्त्वज्ञानाने द्वंद्ववाद ही संकल्पना मांडली. 2. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारांत करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ, खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. 3. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. 4. त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. अशा प्रकारे घटनेचा योग्य अर्थ लावण्यासाठी ही संकल्पना हेगेल याने मांडली आहे. प्रश्न क्रमांक 2. ॲनल्स प्रणाली. उत्तर. 1. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स प्रणाली उदयाला आली. 2. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. 3. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. 4. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि त्या प्रणालीचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर. 1. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. 2. सीमा द बोहा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. 3. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील
पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. अशा प्रकारच्या या विचारांमुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. प्रश्न क्रमांक 2. मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. उत्तर 1. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. 2. मायकेल फुको यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. 3. फुको यांनी आपल्या ग्रंथात इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. 4. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. 4. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराच्या स्पष्टीकरणावर भर दिला आणि म्हणून त्यांच्या या पद्धतीला ज्ञानाचं पुरातत्व असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर 1. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सकपूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. अशा मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. 2. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. 3. इतिहास लेखन करताना माहितीचे संदर्भ तपासणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे, योग्य प्रश्नांची मांडणी करणे, संभाव्य परिकल्पना मांडणे, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो. 4. इतिहास लेखन व इतिहास संशोधनात पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी ज्ञानशाखा व संस्था सहाय्यभूत ठरतात. प्रश्न क्रमांक 2. रेने देकार्त यांनी इतिहास लेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला? उत्तर 1. रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञानी होता. 2. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे रेने देकार्त यांचे मत होते. 3. रेने देकार्त या फ्रेंच तत्त्वज्ञानाने डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात मांडलेला एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. 4. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असा नियम त्यांनी आपल्या ग्रंथात मांडला. प्रश्न क्रमांक 3. व्हॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? उत्तर 1. व्हॉल्टियर हा फ्रेंच तत्त्वज्ञानी होता. 2. व्हॉल्टियरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. 3. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे असा विचार व्हॉल्टियर यांनी मांडला. 4. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार व्हॉल्टियर यांच्यामुळे पुढे आला आणि म्हणून व्हॉल्टियर यांच्या या विचारांमुळेच व्हॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. उत्तर 1. व्हॉल्टियर. 2. रेने देकार्त. 3. कार्ल मार्क्स. 4. मायकेल फुको. प्रश्न क्रमांक 2. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था. उत्तर 1. पुरातत्व.
2. अभिलेखागार. 3. हस्तलिखितांचा अभ्यास. 4. पुराभिलेख. 5. अक्षरवटिकाशास्त्र. 6. भाषा रचनाशास्त्र. 7. नाणकशास्त्र. 8. वंशावळींचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर 1. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या ग्रंथात वर्ग सिद्धांताची मांडणी केली. 2. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो असे त्यांचे मत होते. 3. माणसामाणसातील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. 4. समाजातील वेगवेगळ्या घटकांना उत्पादनाची साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. 5. उत्पादनाच्या साधनांतूनच समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. 6. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो असा वर्ग सिद्धांत कार्ल मार्क्स यांनी मांडला. प्रश्न क्रमांक 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर 1. ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. 3. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. 4. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. प्रश्न क्रमांक 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 मधील पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. यामधील प्रश्न क्रमांक 1. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. यामध्ये त्याचं उत्तर आहे ते पाहावे. प्रश्न क्रमांक 4. लिओपोल्ड व्हान रांके यांचा इतिहास विषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. उत्तर 1. लिओपोल्ड व्हान रांके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. 2. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. 3. अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. 4. इतिहासातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. 5. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्यांनी भर दिला. आणि 6. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथातून त्यांनी आपले चिकित्सक विचार मांडले. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा स्वाध्याय आपल्याला पाहायला मिळेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.